ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो मी अमर कुमार. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जेव्हा जेव्हा आपण हा श्लोक म्हणतो त्यावेळेला आपल्याला आपल्या सर्व गुरुजनांची आठवण येते. आणि आता आपण जिकडे आलो आहोत ते म्हणजे जुन्या डोंबिवलीमध्ये, जिकडे एक सुंदर असं विद्यालय उभारलं आहे ज्याचं नावच आहे जनगण मन. आपण जेव्हा जेव्हा जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता हे जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला आपल्या शाळांची आठवण येते. जेव्हा आपण लहान होतो शाळेमध्ये आपण ह्याने सुरुवात करायचो आणि तशीच सुरुवात इकडे आपण आज करणार आहोत. आणि त्या शाळेचंच नाव आहे जनगण मन. जनगण मन विद्यालयामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण त्यांचे जे संस्थापक आहेत राजकुमार कोल्हे साहेब त्यांची आज भेट घेणार आहोत. त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत. आणि त्याचप्रमाणे येत्या काही दिवसांमध्ये आता शाळांना सुरुवात होत आहेत. मुलं उत्साहित आहेत. जान्हवी मल्टी फाउंडेशन नावाची त्यांची संस्था आहे कोल्हे साहेबांची. राजकुमार कोल्हे नावाचंच राजकुमार आहेत आणि त्यांचा रुबाबदारपणाही तसाच आहे. त्यांचं व्यक्तिमत्वही तसं आहे. आणि सेल्फ फायनान्स पूर्णपणे स्वतःच्या हिमतीवरती उभारलेली ही शाळा आहे. आणि ह्यासाठी आम्ही त्यांना त्रिवार वंदन करतो. वी सॅल्यूट. आणि परत एकदा म्हणतो जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. अशाच शाळातून या भारताचं भाग्य उज्ज्वल होत जाओ आणि पुढची पिढी ही वृद्धिंगत होत जाओ. आणि अशा राजकुमार कोल्हे साहेबांना व त्यांच्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो. धन्यवाद. गेले 25 वर्ष डोंबिवलीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या हृदयामध्ये स्थान असलेले असे आमचे राजकुमार कोल्हे साहेब, ज्यांना आतापर्यंत शेकडोनी नव्हे हजारोनी बक्षिसे मिळाली आणि प्रत्येक म्हणजे लाखो स्टुडंटच्या आणि त्यांच्या पालकांच्या हृदयामध्ये असलेलं स्थान मिळवणं ही सर्वात मोठं बक्षीस. अशा या आमच्या साक्षात गुरुस्थानी असलेल्या राजकुमार कोल्हे साहेबांना लोकमत कल्याण डोंबिवली गौरव अवॉर्ड 2022 मिळालं. त्याशिवाय पावनभूमी चॅरिटेबल ट्रस्टचं मिळालं. ओ माय गॉड OMG बुकचं मिळालं. गावकरी समर्थाचं मिळालं. कोकण साहित्य परिषदेचे मिळालं. आणि अनेक अशी हजारो बक्षिसं आणि प्राइजेस आणि अवॉर्ड त्यांना मिळाली. अशा आमच्या राजकुमार कोल्हे साहेबांच्या जे प्रेसिडेंट संस्थापक आणि चेअरमन या संस्थेचे आहेत, ज्याला आपण म्हणतो जान्हवी फाउंडेशन, त्यांच्या मुलाखतीसाठी आणि त्यांच्या शुभदर्शनासाठी आपण इथे आलेलो आहोत.
चला आपण त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊया. उत्साहम साहसम धीरा बुद्धिशक्ती पराक्रमा यत्र षष्ठाम वर्तते तत्र देवो सहाय्यकृता भव, असं एक म्हटलं जातं की ज्याच्या अंगामध्ये, ज्या सद्गुरूंच्या अंगामध्ये किंवा ज्या सत्पुरुषांच्या अंगामध्ये उत्साह, साहस, धीर, बुद्धी, शक्ती, पराक्रम हे सर्व गुण आहेत, नंतर तिकडे 6वा किंवा 7वा ईश्वरी रूपाने साक्षात प्रसन्न होतो आणि त्याला एक वेगळ्या प्रकारची अशी एक आनंददायी अशी प्रेरणा मिळते. असे आमचे राजकुमार कोल्हे साहेब, नमस्कार साहेब. आज आपलं राजकुमारांचं तसंच राजकुमारांच्या सौभाग्यवती प्रेरणाताई यांचं इथे स्वागत आहे. सर्व डोंबिवलीकर तसेच कल्याण, मुंबई पासून सर्वजण हा आपला कार्यक्रम पाहत आहेत आणि सर्व रसिक प्रेक्षकांसाठी मला सांगायला आनंद वाटतो, आज या शाळा जी आहे जनगण मन शाळा किंवा जान्हवी फाउंडेशन, ज्याचं त्यांनी संस्थापना केलेली आहे, याला 25 वर्षे झालेली आहेत आणि ते करण्यामध्ये त्यांचं प्रेरणास्थान म्हणजे साक्षात प्रेरणाताई आहेत. मी इथे पुस्तक पण आहे ब्रायन ट्रेसीचं प्रेरणेचे शास्त्र, पण इथे आपण म्हणू शकतो प्रेरणेचे उगमस्थान म्हणजे आमच्या साक्षात प्रेरणाताई आहेत. आणि तसंच त्यांची कन्या जान्हवी ह्यांच्या नावाने त्यांनी ह्या संस्था अनेक चालू केल्यात. तर ह्याबद्दल मला एक छोटीशी माहिती किंवा आमच्या प्रेक्षकांना आणि विद्यार्थ्यांना एक विचारायचं की आमचे राजकुमार सर साहेबांना की तुमचे वडील ज्यावेळी तुमचा जन्म नागपूरला झाला त्या गावाचं तुम्ही काय मगाशी म्हणता, त्याची याला सुरुवात सांगा मला. गावाचं नाव आहे दावसाई, ग्रामीण छोटस खेडेगाव, जिथे जरा फक्त मोठ्याने सांगा म्हणजे आणि जरा विद्यार्थ्यांना ऐकूया चांगलं. गावाचं नाव आहे दावसा गाव, आहे छोटं गाव, खेडेगाव, नागपूर जिल्ह्यामध्ये नरखेड तालुक्यामध्ये. नागपूरपासून 90 किलोमीटर असं आहे गाव. त्याच्यामध्ये कुठल्याही सुखसुविधा नव्हत्या असं ते गाव. ते माझं जन्मस्थान आहे आणि तिथून हा प्रवास आहे मुंबईपर्यंतचा. एक्सलंट. आणि तुमच्या वडिलांचं नाव काय होतं? माझ्या वडिलांचं नाव डॉक्टर मारुतराव जगन्नाथ कोल्हे. एक्सलंट. ते पेशाने डॉक्टर होते. हा, म्हणजे ते पेशंटला तपासणार, पेशंटला तपासण्याचे म्हणजे त्या काळातले आयुर्वेदिक, इंग्लिश की कुठल्या प्रकाराचे? त्या काळातले ते ॲलोपॅथी होते. त्यावेळी तिन्ही मिक्स होत्या सुरुवातीला 50 वर्षापूर्वी. 50 वर्ष. बरोबर, करेक्ट. एक्सलंट. आणि पण ते खूप कमी पैशामध्ये, म्हणजे ते 10 रुपयामध्ये सगळं इंजेक्शनापासून सगळे मेडिसिन. बरोबर, गरीब लोकांचं सेवेची सुरुवात घेऊन. आणि तुमची शाळा तिकडेच होती का? नाही, शाळा नाही, शाळा तर मी स्थापन केली. गावातली शाळा तर मी तिथे फक्त 3री वर्ग 4थ्या वर्गापर्यंत होतं. बरोबर. नंतर दुसऱ्या गावामध्ये जाऊन शिक्षण, त्याच्यामध्ये कुठल्याही सुखसुविधा नव्हत्या. बरोबर. पण माझं शिक्षण मी कुठेच घेतलं नाही. बरोबर. माझं शिक्षण असं झालं की मी फक्त डिस्टन्स मोड मध्ये सगळं शिक्षण पूर्ण केलं. जसं आपण म्हणतो, जो साक्षात ज्याने भगवद्गीता सांगितली श्रीकृष्ण, त्याच्याकडे 56 कला होत्या आणि त्या 56 कलेसाठी त्यांनी 56 गुरु केले आणि ते काही दिवसात त्या सर्व पादाक्रांत कला केल्या. तशा तुम्ही मनापासून, हृदयापासूनच जशा श्रीकृष्ण किंवा आपण अभिमन्यू म्हणू पोटातच शिकून बाहेर आला आणि आयुष्याचं चक्र भेदण्याची कला त्यांनी शिकली. अशा प्रकारे आपण हे सर्व कला शिकले आणि त्यानंतर मग तुम्हाला या पुन्हा शिक्षणाच्या लाईनमध्ये येण्यासारखं आवड का निर्माण झाली? तर तुम्ही सांगत होते की तुमच्या गावच्या नागपूरच्या शाळेमध्ये तुम्हाला एक प्रकारची असं वडिलांच्या डॉक्टरकीच्या अनुभवापासून किंवा त्यांनी गरिबांना केलेल्या मदतीपासून तुम्हाला एक प्रेरणा मिळाली की आपणही काहीतरी गरिबांसाठी करायला हवं. मग त्यामध्ये तुम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये येण्यासारखी आवड किंवा 25 वर्षामध्ये हे तुम्ही जे जान्हवी फाउंडेशन स्थापन केलं, ती आवड निर्माण होण्याचं कारण काय झालं, जरा सांगाल का मला? जान्हवीज मल्टी फाउंडेशन म्हणजे जान्हवी माझ्या मुलीचं नाव. तिचा जन्म झाल्यानंतर आम्ही एक फाउंडेशनची स्थापना केली, ट्रस्टची स्थापना केली. एक्सलंट. आणि नंतर आम्ही शाळा महाविद्यालयाची सुरुवात केली. एक्सलंट. आता हे तर मुंबईमध्ये ज्या पद्धतीने सुरुवात झाली, मला असं वाटलं की तशीच आपण खेड्यामध्ये सुद्धा व्हायला पाहिजे. त्या गावाचं नाव जरा पुन्हा सांगा. दावसा गाव. दावसा गाव नरखेड तालुक्यामध्ये. तिथे पण अशी व्यवस्था व्हायला पाहिजे, जेणेकरून जे आता आम्हाला नाही मिळू शकलं ते त्या तिथल्या गावातल्या ग्रामीण मुलांना मिळालं पाहिजे. बरोबर. त्या उद्देशातून तिथे पण मागच्या 10 वर्षापूर्वी 2014ला शाळा सुरू केली आणि आज तिथे 240 मुलं शिकतात. मुलांचं सगळं आम्ही पूर्ण व्यवस्था कम्प्लीट व्यवस्था A to Z सेटअप अशीच व्यवस्था तिथे पण दावशाला केलेली आहे.
आणि 25 गावामधून मुलं येतात. मी त्यांना वया पुस्तकापासून हो, सगळं. मध्यान्ह जेवणापासून सर्व. नाही, मध्यान्ह जेवणाचं मी मध्ये काय खिचडी आणि काय बाकी बिस्किट, जेवढं करता दूध, येईल चहा. जेवढं करता येईल तेवढं पूर्ण बरं. होतं. हा. आता 25 गावामधून मुलं आणतात, त्याकरता इथून बस पाठवली, जगात. व्हॅन पाठवली, हा हा हा. जेणेकरून. आणि त्या मुलांना तर तिथे इंग्रजी माध्यमात शाळा सुरू केली, त्यामुळे इंग्रजी माध्यमाचं तिथे काही कुठला कल नव्हता. बरोबर. मग त्या शिक्षकांना ट्रेन करण्याकरता इथून शिक्षक पाठवले, जगात. तिथून त्यांना ट्रेन करून. मग आता उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्यांच्या शिकवण्या पुढे 50 किलोमीटर पर्यंत काही व्यवस्था नाहीये. बरोबर. मग इथले टीचर तिथे पाठवून त्यांना मुलांना शिक्षित करणार. जगात. आणि आज 90% वर मागच्या वर्षी रिझल्ट लागला तर 94.4% हायएस्ट होता. सुपर. लास्ट मुलगा तो 90% पास झालाय. वा वा वा. तर हे सगळं करण्यात त्या ज्या मुलांना मोबाईल माहित नाही, ज्या मुलांकडे कुठल्या सुखसुविधा नाही, सकाळीपासून त्यांचे आई वडील कामावर जातात, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मुलं काही करतात तेव्हा असं वाटलं की आमचे जे काही केलं आम्ही ते बरोबर सार्थक झालंय. करेक्ट. जसं आपण म्हणतो तुम्हाला वडिलांकडून जशी धन्वंतरीची प्रेरणा मिळाली, तसं तुम्ही इथे मुंबईला फार्मसी कॉलेज चालू केलं किंवा ज्याला नर्सिंग म्हणा किंवा पुढे फार्मसी किंवा मेडिकली काढण्याचा तुमचा विचार, त्याबद्दल जरा सांगा आमच्या प्रेक्षकांना. नाही, आम्हाला असं वाटलं की आता बघा काय असतं की शिक्षण हा बाजार व्हायला नको, शिक्षण हे सगळ्यांसाठी उपलब्ध व्हावं, हा त्यामागचा माणूस होता. त्यामुळे आमचं हे सगळं जनगण म्हणा, शाळा म्हणा, जे CBSE आहे, स्टेट बोर्ड आहे, ज्युनियर कॉलेज आहे किंवा वंदे मातरम महाविद्यालय, डोनेशन फ्री आहे. बरोबर. एक नवीन पैसा सुद्धा कुठल्याही प्रकारचं अनुदान कोणाकडून घेतलं नाही. करेक्ट. जे आहे ते फीवर चालतंय बरोबर. आणि ते पण मुलांना 10 इन्स्टॉलमेंट वर पालकांना सगळ्या सुखसुविधा देऊन. बरोबर. आज आमच्या याच्यामध्ये 3 कॉम्प्युटर लॅब आहे, सुपर. फिजिक्स लॅब आहे जगात. किंवा बायोलॉजी लॅब आहे किंवा केमिस्ट्री लॅब आहे, पूर्ण लॅब्स 3. बरोबर. तर अशा पद्धतीने म्हणजे सगळ्या सुखसुविधांशी शिक्षण मुलांना मिळायला पाहिजे. त्यामुळे आमच्याकडे भांडे घासण्यापासून ते श्रीमंतापर्यंत सगळ्यांचीच मुलं आमच्याकडे, कारण की ते सहजपणे मुलांना शिकू शकतात, कारण की न डोनेशन असल्या कारणाने. करेक्ट. जसं आपण म्हणतो की विष्णू आला की लक्ष्मी येते, त्याचबरोबर गणपती आला की सरस्वती लक्ष्मी सर्वच येतं. तर तुमच्या या कार्यक्रमामध्ये तुमच्या सौभाग्यवती मी प्रेरणाताई यांना आणि स्वतःहून प्रेरणा कशी मिळाली की इथे येऊन साहेबांना आपण जसं सत्यांच्या पूजेला हात लावत म्हणतो मम म्हणा किंवा ओम भूर्भुवः तस्य वरेण्यं भर्गो देवस्य हे सर्व श्लोक म्हणतो, तसं तुम्हाला यांना मदत करावीशी कशी वाटली? आणि मी त्यामध्ये विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत ज्या तुम्हाला आनंदाने शुभेच्छा देतात आणि आशीर्वाद देते त्यांचे पालक, तर त्याबद्दल जरा माहिती सांगा. माझं बॅकग्राऊंडच शैक्षणिक क्षेत्रातलं आहे, कारण की माझे वडील प्रिन्सिपल होते आणि लहानपणापासूनच एक शिक्षणाची आवड होती. त्यामुळे तसं तर आमची परिस्थिती सुरुवातीला काही खूप चांगली नव्हती, त्यामुळे यांना जॉब करणं खूप गरजेचं होतं. म्हणून शाळा सुरुवात करायसाठी मी पुढाकार घेतला आणि आम्ही दोघेही त्या सोबत चालत राहिलो, ते सपोर्ट करत राहिले, त्यामुळे शाळा सुरू होत गेली आणि ती वाढत गेली. जगात. आणि तुम्हाला या लाईन मध्ये जान्हवीलाही आणावं आणि जान्हवीच्या नावाने फाउंडेशन स्थापन करावं असं का वाटलं? ती लहान 25 वर्षापूर्वी, ते सुद्धा ती लहान होती आणि शाळेचे नाव तिने स्वतः सजेस्ट केलेले होते, शाळा आणि कॉलेजचं. कारण की ती आम्ही नेहमी खूप डिस्कस करायचो या गोष्टीवर. आमचं हे एक काय म्हणतो विजन होतं सुरुवातीला, त्यामुळे आम्ही व्हिज्युअलाइज करायचो गोष्टी की आपली शाळा अशी असेल, आपल्या शाळेत इतके विद्यार्थी असतील, शून्यातून कसं निर्माण करता येईल हा विचार जेव्हा खूप वर्षापर्यंत करत राहिलो, तर असंच नेहमी झोपताना आम्ही 1-1 तास त्या गोष्टीवर चिंतन करायचो की कसं असेल, काय असेल. तेव्हा काहीही नव्हतं आणि जान्हवी छोटी होती, असंच आम्ही विचार करत होतो की आम्ही म्हटलं की शाळेचं नाव काय ठेवायचं, तर ती म्हणाली मम्मा आम्ही जेव्हा शाळेत जाते ना तेव्हा आमचं जनगण मन होतं आणि जेव्हा आम्ही शाळेतनं बाहेर निघतो तेव्हा आम्हाला वंदे मातरम म्हणायला लावतात, तर मग शाळेचं नाव जनगण मन ठेवूया आणि कॉलेजचं नाव वंदे मातरम ठेवूया. आणि एक जगदंबा शिक्षण प्रसारक संस्था म्हणून माझ्या वडिलांनी सुरू केली होती. जेव्हा तुमच्या माहेरचं नाव काय होतं तेव्हा? भांगे, प्रेरणा भांगे. आणि वडील मास्तर होते? हा, ते प्रिन्सिपल म्हणून रिटायर झाले. सो
ती संस्था आम्ही प्रयत्न केला की ती नव्याने सुरू व्हावी, बरोबर. पण मग त्याच्यामध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन्स होते, म्हणून मग जान्हवीज मल्टी फाउंडेशन उदयास आलं. एक्सलंट एक्सलंट. बरं, तो जरा रेडिओ मला दाखवाल का इकडे? एक मिनिट. हो. FM रेडिओ आताच आमचं नवीन चॅनल आताच मला सांगण्याला आनंद वाटतो की 88.4 म्हणून एक त्यांना FM बँड जसा काय नाव JMF ध्वनी या नावाने एक त्यांना 88.4 हा बँड मिळालेला आहे, ज्याला आपण म्हणतो जसं FM किंवा रेडिओच्या निम्न वेव्हज असतात तशी FM हा खास स्पेशल लोकांना दिला जातो आणि या शाळेला आमच्या प्रेसिडेंटच्या प्रयत्नाने मिळालेलं आहे आणि त्याचे प्रतीक म्हणजे हा रेडिओ आहे. आणि 24 तास निम्न विद्यार्थ्यांसाठी निम्न कार्यक्रम चालू राहत असतात. त्याचबरोबर त्यांनी एक न्यूजपेपरही चालू केलेला आहे. त्या न्यूजपेपरचं नाव काय तुम्ही म्हणाले सर? महाविद्यालय खबरबात. म्हणजे खरोखरच विद्यार्थ्यांसाठी दिवस रात्र 24 तास काम करणारं असं कपल आपल्याला शोधूनही कुठे सापडणार नाही. मी इथे अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, श्रीकृष्ण आहे, राधा आहे, तिथे श्रीकृष्ण बासरी वाजवणार आहे, तिथे आधुनिक याच्यामध्ये त्यांना मिळाले सर्व बक्षीस डॉक्टरेट पासून सर्व आहेत. मी ही जागा जशी आपण ज्याला म्हणतो जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आल्यावरती जागा ठेवायलाही कमी पडेल एवढी त्यांची बक्षीस आहेत. वरती जर तुम्ही जाल तर 8व्या माळ्यावरती 7व्या माळ्यावरती त्यांनी स्टुडिओ उभारलेला आहे आणि त्या स्टुडिओमध्ये काय त्याचं नाव म्हणा तुम्ही? JMF स्टुडिओ असं त्यांनी चालू केलेलं आहे. तसंच पूर्ण सेटअपही जसा सिनेमाला नाटकाला पाहिजे तसंही तयार केलेलं आहे. मध्यंतरी त्यांनी जी आपण त्याला काय म्हणतो कुंभमेळ्याची आयडिया कशी तुम्हाला सुचली? कुंभमेळ्यात आता कसं होतं की आम्ही सुरुवातीपासून प्रायोगिक म्हणजे मुलांना थिअरॉटिकल पेक्षा प्रॅक्टिकल शिकवणं जास्त मला बरं वाटतं. जसं आता G20 झालं, माझे आदरणीय महोदय पंतप्रधानांनी जे आपल्या भारतामध्ये G20 घडून आणलं, जगातील मोठमोठे लोक या ठिकाणी आलेत, म्हणजे अध्यक्ष असो किंवा प्राईम मिनिस्टर असो. त्याचं तुम्ही प्रतिरूप तयार केलं? डिक्टो. जसं राजघाट सुद्धा आम्ही इथं तयार केलं होतं, तसं मिलेटचं जेवण त्यांनी दिलं, तसंच मिलेटचं जेवण आम्ही सगळ्या मुलांना दिलं. त्या 30 देशाचं प्रतिनिधित्व आमच्या 30 मुलांनी केलं. त्यामध्ये शेकडो मुलं सहभागी झाले. त्यांचं डेलिगेशन जसं होतं तसं आता मुर्मूजी आहेत, आदरणीय महामहिम आपल्या म्हणजे ज्यांना आपण म्हणतो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी, त्यांचं प्रतीक म्हणा किंवा आमच्या आदरणीय महामहिम आपले मोदीजीचं प्रतीक म्हणा, या सगळ्यांचं सर्व मंत्रिमंडळ अमित शहा सर्वांची. तर ज्यावेळेला राजघाट बनवला आणि राजघाट समोर हे सगळं जर केलं तसंच ते त्यांनी महात्मा गांधी कोणार्क दाखवलं, जसं त्यांनी दिल्लीला दाखवलं तसं ऍज आम्ही दाखवलं. एक्झॅक्टली. तो 2 दिवसाचा सोहळा इतका अप्रतिम होता की मुलांना आमच्या 30 देशाच्या राजधान्यांचं 30 देशाच्या प्रतीक मिळालं बघायला. अभ्यास झाला. तसंच कुंभमेळा प्रयागराजचं काय होतं की आता बघितलं की 67 कोटी लोकांनी त्या ठिकाणी जाऊन स्नान केलं. म्हणजे एका जगभरातले जर आपण जनसंख्या बघितली तर नियर अबाउट 1/10 लोकांनी तिथे जाऊन. तुम्ही त्या ह्याच्यामध्ये नदी पण केली होती, कुंड पण तयार केलं होतं, त्याची काय गंमत सांगा मला. गंगा, यमुना आणि सरस्वती तिन्ही नद्यांचं प्रतीक आम्ही बनवलं होतं. वाहत्या नद्या होत्या, त्यामध्ये 2 कुंड तयार केले होते, ज्यामध्ये 2,500 लोकांनी स्नान केलं, 2,500 लोकांनी स्नान केलं. तेवढ्याच लोकांनी गंगा समजून त्याच्यातलं पाणी घेऊन गेले, म्हणजे 5,000च्या वर लोकांनी या ठिकाणी येऊन जेवण केलं. एक्सलंट. म्हणजे महाप्रसाद भंडारा सोबत अजून आम्ही प्रत्यक्ष दर्शन जसं तिथे कुंभमेळ्यामध्ये केलं होतं. कुंभमेळ्यामध्ये सगळ्यांना जाणं शक्य नव्हतं, म्हणून त्याचं प्रतीक आमच्या मुलांना दाखवावं, जेणेकरून आपल्या भारतीय संस्कृती दर्शन व्हावं. एक्सलंट. असे वेगवेगळे मठ तयार केले होते. आखाडा म्हणतात ऍक्च्युअल तिथे साधू संत बसवले होते आमच्या मुलांना. तसंच आम्ही म्हणजे त्यामध्ये गायत्री परिवार म्हणा, ब्रह्मकुमारी संस्था आहे किंवा हरे राम हरे कृष्ण यासारख्या मोठमोठ्या संस्थांनी त्यामध्ये भाग घेतला. त्यांचे स्टॉल इथे लावले. जैन संस्था होत्या, म्हणजे अशा अलग वेगवेगळ्या संस्थांनी. आणि तो 2 दिवस आणि तिथे आम्ही एक बर्फाचं लिंग बर्फा शिवलिंग बनवलं होतं. त्यामध्ये तो जो बर्फाचं शिवलिंग बनवलं होतं तो बनवणारा कलाकार सांगत होता की हे 12 तासावर राहत नाही, तरी सुद्धा ते राहिलं. तब्बल 3 दिवस राहत. ईश्वरी कृपेने 3 दिवस राहिलं. तुमच्यावरती खरी कृपा, देवाचे आशीर्वाद. 3 दिवस ऍज इट इज राहिलं.
म्हणजे बरं. सगळ्यांना असं वाटलं की साक्षात देव या ठिकाणी आहे उपस्थित झाले आणि जे कोणी आलं असेल करेक्ट करेक्ट. ते मंत्रमुग्ध होऊनच गेले. बरं, आणि एक सेकंड, हवन पण एक सेकंड केलं थांब. होतं आम्ही. तर मला सांगण्याचा उद्देश असा की ज्यावेळी हे तुम्ही करत होता त्याचबरोबर तुम्हाला नंतर अयोध्येचाही कार्यक्रम करावासा वाटला आणि ते जो अयोध्या राम मंदिर वगैरे ते कसं काय सुचलं? म्हणजे तुमच्या बाजूला सीता आहे, सीतेलाही नंतर बोलू दे. काय होतंय की आता बघा आपली भारतीय संस्कृती खूप मी राम मंदिर स्थापना भारतीय संस्कृती खूप महान आहे बरोबर आणि 500 वर्षापर्यंत जो रामलला म्हणून एका झोपडीत बरोबर, राहिला ज्यावेळेला त्याचं मंदिर बनवून Correct, एवढं भव्य दिव्य आपल्या अतिउत्कृष्ट संस्कृतीचं असं दर्शन झालं. जागतिक तर लेवल. मला असं वाटलं की ते मंदिर का नाही आता सगळ्यांना तिथे जाणं शक्य नाही. करेक्ट त्या मंदिराची प्रतिकृती आम्ही बनवली बरोबर करेक्ट करेक्ट. आणि हजारो मुलांनी त्यामध्ये असं आहुती टाकून स्वतःला झोपून देऊन ते सगळ्या प्रकारचं दर्शन घेतलं करेक्ट करेक्ट. आणि असं वाटलं की साक्षात राम या ठिकाणी उपस्थित झाले. बरोबर हे सगळं करण्याचं मागचं कारण एक असं आहे की आमच्या मुलांना आपल्या सोबत जे लोक जोडलेले आहेत बरोबर त्यांना आपल्या भारतीय संस्कृती दर्शन व्हावं. करेक्ट 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 एक्झॅक्टली ही भारतीय संस्कृती खूप मोठी महान संस्कृती आहे. करेक्ट करेक्ट. 10,000 वर्षाचं त्याला हे आहे. 5,000-10,000 वर्षापूर्वी संस्कृती आहे. बरोबर करेक्ट अशा संस्कृतीचं आणि ज्या लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात बरोबर बघतात करेक्ट आणि स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात तर शिकवलेल्या गोष्टी विसरू शकतो करेक्ट करेक्ट पण अशा केलेल्या गोष्टी कोणी विसरू शकत नाही. करेक्ट करेक्ट जगात जगात. फक्त आता मला मॅडमने एक विचारायचं आहे. मी राजकुमाराची सीता तसं म्हणून तुम्हाला महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली आणि काय स्त्रियांसाठी करावं असं वाटतं शाळेच्या रूपाने? मी महिलांनी किंवा तुमच्याकडे ते 10वी 12वी मुली ज्या आता जसं तुम्ही नर्सिंग चालू केलं किंवा आणि काय काय चालू केलं आणि कुठल्या कुठल्या कला मुलीने यावं असं तुम्हाला वाटतं आणि त्या मोबाईल पासून लांब राहण्यासाठी काय करावं? मुलींनाच नाही आजकाल तर सगळ्यांना सक्षमीकरणाची गरज आहे कारण की मला असं वाटतं की आताच्या काळात मुली नक्कीच सक्षम आहेत स्वतःच्या पायावर उभ्या आहेत पण त्यांनी आपली संस्कृती जपावी आपलं घर सांभाळावं आणि फक्त मुलीच नाही तर मुलांनीही समोरासमोर सगळं व्यवस्थित म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की मुलींचं सक्षमीकरण आता तर मुलांनाही सक्षमीकरणाची खूप गरज आहे कारण की मुली खूप सक्षम झालेल्या आहेत जॉब करतायत पण कुठेतरी परिवार मात्र विस्कटीत होतोय तो होता कामा नये. तो होता कामा मी नये कुटुंब पण एकत्रित राहिलं पाहिजे तर ह्याची जबाबदारी फक्त मुलींनीच नाही तर मुलांनीही तेवढीच किंवा आणि पालकांनी सुद्धा पालकांनी सुद्धा तेवढीच सक्षमपणे सांभाळावी जगात जगात. आणि जे चान्सेस आता मिळतात मुलींना म्हणा किंवा मुलांना त्याचं सोनं करावं एक्सलंट ते वाईट मार्गाला जाता कामा नये एकदम जगात. बरं आता एक मला समिंग बद्दल एक म्हणायचं आहे की येता येता मला काही 2 शब्द सुचले ते मी आपण जसं म्हणतो म्हणजे ज्या वेळेला त्या द्रोणाचार्यांकडे एकलव्य गेला आणि त्याने विचारलं मी तुझ्याकडे काय देऊ तर त्याने अंगठा मागितला तसं मी माझे ज्ञानचक्षुने 2 शब्द येता येता मला सुचले. मी तुम्ही द्रोणाचार्य आहात आणि मी एकलव्य आहे या न्यायाने एक फक्त दोन शब्द फक्त सरांसाठी मी म्हणतो. आपण हजारो विद्यार्थ्यांचे गुरु लाखो बालकांचे खरे गुरु लाखो पालकांचे हृदयचे गुरु सुवर्ण युग झाले आज सुरू निवृत्तीनाथांचे तुम्ही ज्ञानेश्वर सोपान देव मुक्ताईंचे बंधू ईश्वर प्रेरणाताईंचे खरे प्राणेश्वर विद्वान जनांचे तुम्ही ईश्वर. आपण परिगतीतील राजकुमार वाटतात सिनेमातील राजकुमार इंद्रनगरीचे तुम्ही राजकुमार विद्यार्थी प्रेम करती अपरंपार स्थापन केले तर वंदे मातरम कॉलेज. मी ह्या ज्या तुम्ही टाळ्या वाजवत आहेत ही रोज लाखो विद्यार्थी यांच्याकडून शिकून जातात त्यांच्या वृत्तीने प्रत्येक रूपाने तुम्ही टाळ्या वाजवत असं आपण गृहीत धरतोय. स्थापन केली तर FM ची आकाशवाणी FM 88.4 ची आकाशवाणी चालू केली तर JFM सिनेमा वाणी खरू होऊ दे खरी होऊ दे आपली ब्रह्मवाणी. शिक्षणातील आपण लोकमान्य टिळक आगरकर महात्मा फुले सारखे अति ठळक डॉक्टर आंबेडकरांसारखे पद्धत केली तर ठळक शिका प्रगती करा संदेश तुमचा ठळक हुशार जान्हवी राहुल प्रेरणा विद्यार्थ्यांना देती पित्याप्रमाणे प्रेरणा सारे गाती वाढदिवसाचा गाणा आता राणा हॅपी बर्थडे टू मी. आपण असं म्हणतो प्रत्येक दिवस हा उजाडलेला असतो हॅपी बर्थडे असतो आणि आजच्या जीवनामध्ये युद्ध पहा हे पहा प्रत्येक दिवस उघडणारा हा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक हॅपी. आता तुमची किती तारीख होती बर्थडेची? 21 मार्च. हा मग ते सर्व त्याच्यामध्ये मी खरा डोळे उघडतो विद्यार्थी नंतर तो बोलायला लागतो चालायला ओळखायला लागतो. अशा दृष्टिकोनातून
उशाल जानवी राहुल प्रेरणा विद्यार्थ्यांना देती पित्याप्रमाणे प्रेरणा सारे गाती वाढदिवसाचा गाणा तरणा हॅपी बर्थडे टू यू. आनंदे मिळो तुम्हास पद्मश्री पद्मभूषण मिळो सौवाणी श्री लाभो तुम्हा सदा यशस्वी 100 वर्षे आनंदी राहो तुमची यशस्वी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे तुम्हा दोघांना आम्ही प्रदान करत आहोत. याचा तुम्ही स्वीकार करा. 1 मिनिट उभे राहा. एक सेकंद. आणि आता आणि ही ज्याला आपण म्हणतो छोटीशी भेट. मी जसं आपण कोणाची पावलं किंवा पदकमलं जसं आपण पाहतो आणि आपल्याला वाटतं, जशी आमचे प्रभू श्रीराम ज्यावेळी अयोध्यावर येतात तशी पावलं मी भरताने जशी पावलं स्थापन केली, ते ब्रह्मा विष्णू लक्ष्मी गणपती आणि सर्व देव आहेत त्यांची पावलं इथे आम्ही ठेवलेली आहेत. आणि तर त्यांची ही ईश्वराची पावलं तुमच्याकडे यावीत. लक्ष्मी सरस्वती तुमच्याकडे पाणी भरावी आणि 24 तास तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना आनंद सुख समृद्धी यावी. आणि त्याचबरोबर आपण ज्याला म्हणतो प्रतिपद चंद्र लेखेव आणि तुमच्याकडे चंद्र आणि सूर्य कधीच मावळू नये म्हणून ही छोटंसं प्रतीक म्हणून मी आपल्याला देत आहे. त्याचा आपण स्वीकार करावा. खूप खूप धन्यवाद. आम्ही आपले सर्वांचे आभारी आहोत. वरती नंतर जाऊन आपली MF ज्याला आपण म्हणतो FM ची बघणार आहोत. वरती आकाशवाणी पाहणार आहोत. त्याआधी हे आम्ही घेतलेलं मध्यंतर आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाठी. श्रीराम 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 श्रीराम. स्वये श्रीराम प्रभु ऐकती. स्वये श्री राम प्रभु ऐकती. कुशलव रामायण गाती. स्वये श्री राम प्रभु ऐकती. स्वये श्री राम प्रभु ऐकती.
कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायांचे. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायांचे. पुत्र सांगती चरित पित्याचे, पुत्र सांगती चरित पित्याचे. ज्योतीने तेजाची आरती, ज्योतीने तेजाची आरती. कुशलव रामायण गाती, कुशलव. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय